नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे लसूणी पालक बनवत आहे आणि तोही हॉटेलच्या पद्धतीने। तर बघा, इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय। जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि लसूण घालून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या लसूण चांगला परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला नरम होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा, इथे आपला टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे। तर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट केलेला पालक घालून घ्यायचा आहे आणि पालक हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। चांगलं 5 ते 6 मिनिट आपल्याला व्यवस्थित पालक परतून घ्यायचा आहे। बघा, इथे आपला पालक परतून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धासा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पालक आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। मिठाला चांगलं पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आणि आपल्याला झाकण न ठेवताच इथे पालक व्यवस्थित 5 ते 7 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। पालक शिजतोय तोपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये पोह्याच्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला एक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। कुठेही गुठळी ठेवायची नाही, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा बॅटर आपल्याला असं व्यवस्थित म्हणजे हळद त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि एक असं सैलसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने। बघा, इथे आपलं पालक आता व्यवस्थित शिजलेला आहे। त्यानंतर हे जे बेसनचं आपण मिश्रण केलेलं आहे ते आपल्याला पालकमध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणीही वरतून घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। याआधी आपण अगोदर पालकमध्ये मीठ घातलेलं असल्यामुळं मीठ हे बेतानंच घालायचं आहे। हे चवीनुसारच मीठ आपल्याला घालायचं आहे, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पालक 1-2-3 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। आपला पालक शिजतोय तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे एका गॅसवरती छोटी कढई ठेवायची आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धासा चमचा जिरं घालायचं आहे आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे। उभा चिरलेला किंवा ठेचलेला लसूण आपल्याला घालायचा आहे। थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि आपल्याला कलरसाठी थोडंसं लाल तिखट आणि एकदम पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला नंतर भाजी शिजल्यानंतर भाजीवरती घालून घ्यायचे। बघा, आणि खूप सुंदर असं म्हणजे सुवास येतोय आणि खूप छान टेस्ट होते या भाजीची। नक्की ट्राय करा। बघा, खूपच सुंदर। आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे। त्यानंतर मी इथे बाजरीची भाकरी बनवते। बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते ही भाजी।
बघा इथे आपली बाजरीची भाकरी ही तयार आहे. तर एका ताटामध्ये सर्व करू. बघा मुळा आणि कांद्याबरोबर एकदम खूपच अप्रतिम लागते. तर आपल्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.